ग्रेस यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं ग्रेस ऋतू या वाङ्मयीन कट्ट्यातर्फे आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर म्हणजे वाङ्मयाच्या संदर्भात आणि ग्रेसच्या संदर्भात इतकं प्रेम करणारे वारंजीकर पत्की सर आहेत, ठाटके सर आहेत, सागर आहेत, भास्कर सर आहेत, आपण सगळेजण इथं उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इथं आमंत्रित केलं आणि सगळ्यापेक्षा लहान असून तुम्ही मला जो सन्मान दिला त्याच्याबद्दल मी सुद्धा आपणा सर्वांचे आभार मानतो. आता आपल्याला काही गोष्टी अशा लक्षात येत आहे की म्हणजे एखादा कवी किंवा एखादा लेखक कवितेत पुस्तकात काहीतरी लिहितो आणि त्याचं पुस्तक वाचणाऱ्यांना सुद्धा आणि न वाचणाऱ्यांना सुद्धा त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे एक. आणि नुसतंच आकर्षण नाही तर त्याच्यासाठीचा काही एक चर्चा, उपक्रम, गायन असं काहीतरी करावंसं वाटतं. म्हणजे सांस्कृतिक उत्सव जो असतो ना तो वारंवार होत असतो. क्या बात. वारंवार कोणती गोष्ट होत असते? सांस्कृतिक. बैलपोळा दरवर्षी करतो आपण, सांस्कृतिक गोष्ट आहे ना ती. म्हणजे एखाद्या लेखकाला सांस्कृतिक स्थान मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. श्रेष्ठ लेखक कोणाला मानायचं? म्हणजे रवींद्रनाथ टागोर, मी रेल्वेतून प्रवास करत होतो आणि कलकत्त्याची काही एक कुटुंबीय रेल्वेत बसले आणि त्यांनी एक 5 मिनिटं झाले तर गाडी जरा थांबली तर ते कुटुंब सगळं म्हणजे 2 मुली, एक नवरा आणि ते आले आणि त्यांनी बंगालीमध्ये रवींद्रनाथाचा फोटो रेल्वेत ठेवला आणि त्यांनी रवींद्र संगीताची का 5 गाणी म्हटली. तर मी त्यांना म्हटलं की आज काय? तर ते म्हणाले आज रवींद्र टागोरांची जयंती आहे आणि रवींद्र संगीत गाऊन आम्ही ती जयंती दरवर्षी साजरी करतो. यावर्षी आम्ही प्रवासात आहोत. तर ते म्हणाले की हीच वेळ आहे त्यामुळे आम्ही ती म्हणजे कवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एखादा धार्मिक विधी दरवर्षी करावा त्याप्रमाणे हे कोण्या लेखकाच्या बाबतीत होतं. तर ज्या समाजामध्ये लेखकाला सांस्कृतिक स्थान मिळतं ते टागोरांना बंगालमध्ये मिळालं. आता असा प्रश्न आहे की मराठीमध्ये असं सांस्कृतिक स्थान किती जणांना मिळालेलं आहे आणि त्या सांस्कृतिक स्थानाला सर्व मान्यता किती जणांनी दिलेली आहे? किंबहुना मराठी संस्कृतीमध्ये अशा एखाद्या लेखकाला सांस्कृतिक स्थान देण्याची काही एक अभिरुची आहे का? असे काही प्रश्न आहेत. आणि मग आपल्या लक्षात येतं की तुमच्यासारखी माणसं अशी जी काही उपक्रम करतात, अशा उपक्रमातून भविष्यात अशा अनेक जणांनी केलेल्या सांस्कृतिक गोष्टीतून मग सांस्कृतिक स्थान लेखकाचं अधोरेखित होत असतं. ती मग चित्रकला असू दे, संगीत कला असू दे, नृत्यकला असू दे किंवा लेखन कला असू दे. पु ल देशपांडे असतील, ग्रेस असतील, जी असतील, जसं ज्ञानेश्वर तुकारामांना मिळालेलं आहे ना, ते आधुनिक लेखकांना मिळणाऱ्यापैकी एक लेखक म्हणजे कवी ग्रेस. तर त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीत मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. आता आपण सगळेजण म्हणजे मगाशी मॅडम आल्या किंवा या मॅडम पहिल्यांदाच आल्या, काहींनी ग्रेस वाचलाही नाही, काहींनी ग्रेस वाचलेला आहे, काहींनी त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. ग्रेसांनी 2 साहित्य प्रकार प्रामुख्यानं हाताळले किंवा ते वाचक प्रिय आहे. एक कविता आणि ललित गद्य. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही म्हणजे ते पत्रकार पण होते, युगवाणीचे संपादक पण होते, त्यांनी लेख लिहिले. पण विशेषतः ललित गद्य आणि कविता या वाचक प्रिय जास्त आहे, लोकांना त्याच्याबद्दल आकर्षण. आता आपण सगळेजण किंवा सामान्य वाचक ग्रेस बद्दल केव्हा खेचल्या जातो तर ते ग्रेसांचे शब्द आणि भाषेने खेचले. हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही, हे तर कोणी लिहिलं. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता म्हटलं की आपण एक चमकतो. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाडी. आता ह्या 2 ओळी जरी धरल्या ना की जे क्षितिज असं जिथं टेकल्यासारखं वाटतं पण हाती काहीच लागत नाही त्याला क्षितिज म्हणतं. आणि जे काहीच आपल्या हातात येत नाही ना त्याचं गाणं करावं आणि ते गावं म्हणजे असा शहर आहे तो अंगावर. अशी कोणती गोष्ट आहे की जी हातात येत नाही तरी आपल्याला म्हणावीशी वाटते, किंबहुना ती आपल्याला चिकटलेली असते, किंबहुना ती आपल्याला टाळता येत नाही. ती गोष्ट आहे वेदना आणि दुःख. आणि म्हणून ती वेदना कशी आहे तर ते ग्रेस शब्द त्याच्यासाठी जे वापरतात म्हणजे हा खूप भाग्यवान कवी आहे. ज्ञानेश्वरांना शब्द अर्थाआधी यावं हेतू ईश्वराचे त्याने म्हटलं होतं नाही तुकारामाने.
तर तसं तुकाराम ज्ञानेश्वरांना आपली अनुभूती व्यक्त करण्यासाठी शब्द धावतात त्यांच्या पुढे आणि ते म्हणतात की माझ्यातून व्यक्त व्हा. असं आधुनिक कवीच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत होत असेल तर ते मला वाटतं ग्रेसच्या बाबतीत होतं की शब्दच त्यांच्या पुढे उभं राहतात, मला वापरा. आता ग्रेस हा असा कवी आहे की त्या शब्दात म्हणतात चलो बाहेर. या व्यवहारिक भाषेमध्ये उपलब्ध असलेले जे शब्द आहे म्हणजे कुठल्या व्यवहारातल्या भाषेला काही एक अर्थाच्या सांस्कृतिक छटा चिकटलेल्या असतात. मी हिरवा रंग शब्द वापरतो तेव्हा काहीतरी एक सांस्कृतिक छटा आहे. मी जेव्हा उर्मिला म्हणतो, सीता म्हणतो, राघव म्हणतो त्याला काही एक सांस्कृतिक अर्थ आहे. हे सांस्कृतिक अर्थ किंवा आपण टेबल म्हणतो, पंखा म्हणतो, आत्मानुभव म्हणतो, सहानुभूती म्हणतो, आनंद म्हणतो, ह्या सगळ्यांना काही एक सांस्कृतिक छटा आहे. ते काहीच वाटायला नाही आलं त्याच्यात आणि म्हणून त्याचा अनुभव या व्यवहारातल्या भाषेतून व्यक्त होऊ शकत नाही. आता कल्पना करा की मला एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती मी अपूर्व पाहिलेली आहे. तुमच्यापैकी कदाचित तसं वाटायला आलेलं नसेल, पण मला ते सांगायचं आहे आणि मला हे सांगायचं असेल तर मला ज्या शब्दातून सांगायचं आहे ते शब्दच नाही उपलब्ध किंवा त्याच्यातून मला नाही सांगता येत असं की पाण्यावर चंद्राचं प्रतिबिंब पडल्यानंतर ते त्याच्यात विरघळलेलं नाही आहे. जी गोष्ट विरघळते ती तळाशी जाते, पण त्या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे दिसतात तेव्हा शब्द वापरलाय मर्ढेकरांनी, वितळले. ह्या गंगेमध्ये गगन वितळले. उतरले म्हटलेलं नाही, विरघळले म्हटलेलं नाही. क्रियाविशेषण कोणतं वापरावं म्हणजे आपल्या अर्थाच्या अनुभूतीला ते परफेक्ट व्यक्त करेल, याच्यासाठी प्रत्येक कवीजवळ प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती पाहिजे असते. म्हणजे कोणत्याही कलावंताला पाहिजे असते, चित्रकार असू दे किंवा संगीतकार असू दे. तर ही प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती घेऊन प्रचलित व्यवहार भाषेला बाजूला करून कवी एक स्वतःची स्वतंत्र भाषा घडवतो आणि हितच सामान्य वाचकापासून ग्रेस जो आहे तो दूर जातो. पण तरी देखील तो जे काही घडवतो त्याचं प्रचंड आकर्षण आहे, कारण ती गोष्ट आपण पाहिलीच नाही. आपण असं एक चित्र पाहिलं की ज्याच्यातले रंग आतापर्यंत आपल्याला कधी जाणवलेच नव्हते, अपूर्व आहे. असं जसं चित्रकलेच्या बाबतीत किंवा असे सूर आपण ऐकलेले आहे की आतापर्यंत कोणीच ऐकलेलं नाही, कोणी गायलेलं नाही, इतकी तीव्रता नाही आहे. असं ग्रेसांच्या बाबतीत जेव्हा होत आहे तेव्हा आपल्याला म्हणजे थोडक्यात ग्रेसांची कविता आहे ना विषारी सापासारखी. तुम्हाला त्याचं आकर्षण असतं, साप निघू द्या गल्लीत, लोक पाहतात, भीती पण असते पण प्रचंड आकर्षण असतं. ग्रेसांची कविता ही अशी विषारी फुतकार सोडते पण तिच्यामध्ये एक विलक्षण तेज आहे आणि ती आपल्या सगळ्यांना पकडून घेते. आता ती जे पकडते, ती जी काही व्यक्त करू पाहते, तिची जी काही भाषा आहे, जी काही त्यांनी स्वतःच्या सर्जनशीलतेतून घडवलेली आहे, त्या भाषेतून व्यक्त होण्याच्या ज्या संरचनेचे तत्व आहे आणि त्याची जी रचना आहे त्याच्याबद्दल मग अशी पातुरकरांचा लेख तुम्ही वाचला, ते वृत्त आणि छंद, तर त्याच्यामुळे त्याला एक लय आहे. म्हणजे ग्रेसांची कविता छंदशास्त्राच्या पातळीवर जर तुम्ही तपासली तर तिला चाल लावता येते, ती नादमधुर आहे, ती लयबद्ध आहे आणि ती साहित्यकलेच्या कमी आणि संगीत कलेच्या जास्त जवळ आहे. नागपूरला जेव्हा एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता, म्हणजे मी त्याच्यामध्ये अजय देशपांडेंनी ग्रेस वेदना आणि सौंदर्य पुस्तक काढलं होतं, तर अभयभंगा आणि मी त्या पुस्तकावर बोललो तेव्हा अभयभंगाने फार सुंदर गोष्ट सांगितली की आपण सगळेजण ग्रेसांच्या कवितेमध्ये अर्थ शोधायला जातो, तो अर्थ सांगणे हे ग्रेसचं उद्देशच नाही आहे. म्हणजे थोडक्यात या समजा ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, अमूर्त चित्र आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही आकार शोधायला जाता की हत्ती दिसतो का घोडा दिसतो, ते त्याचं प्रयोजनच नाही ना. त्याला फक्त स्ट्रोक द्यायचे आहे, त्याला फक्त मूड सांगायचे आहे, त्याला तुमच्या समोर असे काही ठराविक प्रचलित असलेले शंकराचे, मूर्त्यांचे, फुलांचे आकार, असे कुठलेही वास्तवातले आकार रेखाटायचे नाही आहे. त्याला मूड सांगायचे, भावस्पंदन व्यक्त करायचे आहे. आणि म्हणून आपली थोडकी तरी काही अभिरुची तयार होत असते चित्रांच्या किंवा दृश्यांच्या बाबतीमध्ये, तर ती घेऊन आपण त्या चित्रांचा काही एक अर्थ लावायला जातो. तर ग्रेसांच्या बाबतीत किंवा त्या चित्रकलेच्या बाबतीमध्ये अर्थ लावण्याची प्रक्रिया करू नये, संवेदनांशी अनुभव घेण्याची प्रक्रिया करावी. आणि म्हणून ते अभयभंग म्हणाले होते की ग्रेसांची कविता ही संगीताच्या साह्यानं जर शोधली तर ती जास्त चांगला अनुभव देईल. म्हणजे ग्रेसांची कविता
ही साहित्य कलेपेक्षा संगीत कलेकडे, चित्रकलेकडे किंवा दृश्य कलेकडे नभ उतरले, पाणी फार काय दृश्य आहे. म्हणजे स्वतंत्र विषय होऊ शकतो की ग्रेसांच्या कवितेतील दृश्य प्रतिमा. काय काय प्रतिमा आहे. पाठमोरी उभी असलेली प्रेयसी, केस मोकळे सोडलेली प्रेयसी, किती दृश्य प्रतिमा आहे. देवी कविता जर तुम्ही पाहिली तर देवीची विलक्षण प्रतिमा. अशी जी भाषा त्यांनी घडवलेली आहे. आणि ग्रेसांना आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये जे काही सांस्कृतिक अर्थ शब्दांना चिकटलेले आहे ते बाजूला काढायचे आहे आणि असांस्कृतिक करायचं आहे कवितेला. आता पहा, सगळे दलित कवी आणि ग्रेस यांच्यात फरक आहे तो इथं. सगळ्या सामाजिक कवींना, दलितच कवी नाही, कामगार असतील, स्त्रीवादी असतील, त्यांना कविता ही सांस्कृतिक करायची असते. बरोबर ना. मल्लिका अमरशेख लिहिते तेव्हा तिला ती कवितेला आपल्याला संस्कृतीनं दिलेलं स्थान जे आहे ते नाकारायचं असते. नामदेव ढसाळ असतील, सुर्वे असतील, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, त्यांना अर्थनिरपेक्ष नाही करायचं आहे, त्यांना अर्थसापेक्षच ठेवायचं आहे. ग्रेसांना तसं करायचं नाही आहे. ग्रेसांच्या काव्य निर्मितीची जी प्रेरणा आहे आणि ग्रेसांच्या काव्य निर्मितीची जी प्रक्रिया आहे तिच्याशी आपण समरस व्हायला लागलो तर ग्रेसांच्या दुर्बोधतेचे पदर आपल्याला समजले की तिचा हेतू काय आहे, तिचं प्रयोजन काय. तो असा आहे की अनुभव नावाची जी गोष्ट असते, आपण सगळेजण अनुभव घेत असतो जीवनात. जगतो म्हणजे काय करत असतो, अनुभव घेत असतो. त्या अनुभवात काय असतात तर भावना असतात, रागाची, लोभाची, प्रेमाची, द्वेषाची, सहानुभूतीची, विचार असतात आणि संवेदना असतात. आता मर्ढेकर, मगाशी तुम्ही म्हणाल्या वाचला त्या लेखात त्याप्रमाणे, मर्ढेकर कवितेतील अर्थाला विचारांकडे नेण्याचा प्रयत्न करतात. नेमाडे असतील किंवा सगळे सामाजिक कवी, दलित कवी हे कवितेतील अर्थाला विचारांकडे नेण्याचा प्रयत्न करतात. बालकवी हे कवितेतील अनुभवाला भावनेकडे नेण्याचा प्रयत्न करतात. पहा ना तुम्ही किती सुंदर भावना आहे त्याची. हिरवे हिरवे गारगालीचे असतील किंवा श्रावण मासी आनंदाची भावना. ग्रेस विचारांकडे कवितेला किंवा त्यातील अर्थाला नेत नाही. ग्रेस आपल्या कवितेला भावानुभवापर्यंत नेतात, पण ते देणे त्यांचं प्रयोजन नाही. आपल्याला त्याच्यातून भावना जाणवते. त्यांना काय करायचं आहे तर त्यांना संवेदनानुभव द्यायचा आहे. ग्रेसांची कविता ही अर्थानुभव पेक्षा, ग्रेसांची कविता विचारानुभव पेक्षा ग्रेसांची कविता संवेदनानुभवाकडे जाणारी आहे. आणि म्हणून एखाद्या चित्रात जशा रंग संवेदना असतात, गंध संवेदना असतात, स्पर्श संवेदना असतात, पण त्याला आकार नसतो. संवेदनांना आकार नाही ना. संवेदनांना आकार नाही. कलावंत आपल्या पद्धतीने संवेदना आकार देण्याचा प्रयत्न करतो, पण संवेदना आकार नसतो. संवेदना ही अनुभवाची गोष्ट आहे. थंड याला काय आकार आहे, स्पर्श याला काय आकार आहे, चव याला काय आकार आहे, याला आकार नाही ना. ती अनुभवाची गोष्ट आहे. म्हणून ग्रेसांची कविता ही अनुभवण्याची गोष्ट आहे, विश्लेषणाची किंवा अर्थसापेक्षतेची गोष्ट नाही. ही पहिली की लक्षात घ्या ग्रेसांच्या बाबतीत. आता कशा संवेदना तर पहा, आता दृश्य संवेदना कशी आहे. आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा. आता पहा, पहिल्यांदा काय दृश्य दिसतं आपल्याला, अर्थ काय याचा तर काहीच नाही. लावा बरं याचा अर्थ. आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीत आहे. वाळूवर प्रतिमा कशा हलणार आणि संगीताच्या प्रतिमा कशा हलणार. एखाद्या म्हणजे जी गोष्ट ऍबस्ट्रॅक्ट आहे तिची प्रतिमा नाही होऊ शकत ना. प्राणी गेला, घटक म्हणजे ज्याला भौतिक अस्तित्व आहे त्याची प्रतिमा होऊ शकते. ज्याला भौतिक असते, आता आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा. म्हणजे ह्या दोन ओळी लक्षात घेतल्या तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल की त्यांना अर्थ सांगायचाच नाही आहे की याचा अर्थ काय ते. त्यांना तुम्हाला संवेदनाचा अनुभव द्यायचा आहे. त्यांना म्हणायचं आहे की संगीत काय आहे, त्याची स्मृती, स्वर, त्याच्या समजा प्रतिमा जर झाल्या तर काय होत. म्हणजे मला गुलजारांचे शब्द एका गाण्यामध्ये आहे की जैसे खुशबू नजर से छू जाए. साला आपण लिहिलं असतं जैसे खुशबू बदन को छू जाए.
ते नजरेला खुशबू म्हणजे ती गंध संवेदना आहे ना, म्हणजे अत्तर माझ्या डोळ्यांना स्पर्शून गेलं. हो, क्या बात आहे. असं जर कोणी लिहिलं, ग्रेस तसं लिहितं. आपोआप हलवतात नाही, आपोआप हलतात. इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिभा. तर हे लक्षात घ्या की दृश्य संवेदना ही आपल्या किंवा गंध संवेदना, रंग संवेदना, स्पर्श संवेदना, आता आपण सरबत घेतलं तर रस संवेदना, चव संवेदना, ह्या सगळ्या संवेदना या जीवनाचा एक भाव म्हणून येत असतात. ग्रेस काय करतात, त्या जीवनाच्या भावापासून त्याला सुट्या करतात. म्हणजे आपल्याला आपला घोडा आहे की नाही, आपल्याला घोडा दिसतो. आपल्याला दिसणारा घोडा हा जीवनाच्या अनुभवाचा भाग आहे. ग्रेसांच्या कवितेतला घोडा हा तसा अनुभवाचा भाग नाही. तो टांग्याला बांधलेला नाही, त्याच्यावर कोणी बसत नाही. जो बसतो घोडेस्वार ना, तो वास्तवातला नाही. ग्रेसांच्या काळा घोडेस्वार असेल किंवा त्यांच्या कवितेतली कोणतीही प्रतिमा ही वास्तवातली प्रतिमा नाही. शिळा असेल, दगड असेल, मंदिर असेल, चर्च असेल, ते काही कुठलं तरी असं वास्तवातलं नाही. म्हणजे ते जे प्रतिमा उभ्या करतायत, दृश्य तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतायत, ते स्वतंत्रपणे दिसतायत, असांस्कृतिकपणे देत आहेत. ते जे गंधाबद्दल, ज्या गंधाबद्दल बोलतायत, ते ज्या रंगाबद्दल बोलतायत, ते रंग हे कोणत्याही वास्तविक जीवनातल्या अनुभवाशी नसतात. त्यामुळे ग्रेसांच्या कवितेकडे जाण्याची सर्वात महत्वाची की म्हणजे ती आहे की त्यांना संवेदनानुभवावर लक्ष केंद्रित. आता ते असं का करतायत ही समजून घेतलं पाहिजे. तर त्यांना शिकवायला जे गुरु होते ते डॉक्टर दभी कुलकर्णी. ते मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र शिकवायचे. ग्रेस पुढच्या रागेत त्यांचे ते विद्यार्थी पण होते. मर्ढेकरांच्या सौंदर्य म्हणजे हे मला दभीने सांगितलं, कारण मी त्यांचा 6 वर्ष लेखनिक होतो म्हणून. हे माझं जे पुस्तक आहे नेमाडे, हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलेलं. दभी कुलकर्णी. तर ते म्हणे, मी जेव्हा सौंदर्यशास्त्र शिकवत होतो ना मर्ढेकरांनी सांगितलं की मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रामध्ये ललित कला ज्या आहेत, 5 कला, त्या ललित कलांचं शास्त्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. मग त्याने सांगितलं की ज्या काही कला आहेत त्या काही संवेदनेवर आधारलेल्या असतात. चित्रकला ही दृश्य संवेदनेवर आधारलेली आहे, संगीत कला ही श्रुती संवेदनेवर आधारलेली आहे, पाककला जी आहे ती रस संवेदनेवर आधारलेली आहे, शिल्पकला जी आहे ती स्पर्श संवेदना आणि दृश्य संवेदनेवर आधारलेली आहे. शुद्ध कला कोणती, तर ज्या कलेमध्ये कमीत कमी संवेदना असेल. एका संवेदनेवर आधारलेली कला ही शुद्ध कला आणि अनेक संवेदनेवर आधारलेली कला ही भ्रष्ट कला, असं मर्ढेकरांचं सौंदर्यशास्त्राचं म्हणणं. सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथामध्ये हा सगळा ग्रंथ विचार आलेला आहे मर्ढेकरांचा. ही त्यांचा जो विचार आहे तो इमॅन्युएल कांटचा मुळात जो विचार आहे त्याच्याबद्दलचा आहे. आता ही गोष्ट साहित्यकलेच्या बाबतीत शक्य नसते. साहित्यकलेमध्ये सर्वात जास्त संवेदना असतात. हिरवे गारगालीचे रंग संवेदना आहे, गंध संवेदना आहे, स्पर्श संवेदना आहे. म्हणजे अधिक संवेदना हे साहित्यकलेचं वैशिष्ट्य, एकच संवेदना हे चित्रकलेचं आणि संगीत कलेचं वैशिष्ट्य. ग्रेस काय करताय, अनेक संवेदनांनी बनलेल्या साहित्य कलेतील अनुभवाला एका संवेदनेवर आधारलेल्या श्रुती किंवा संगीत किंवा चित्रकलेकडे नेऊ पाहत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं की दुःख नावाची गोष्ट कवितेत व्यक्त करायची असेल तर ती अर्थाने अनुभवायची नाही, तर ती तुम्हाला संवेदनानं अनुभवायची आहे. ती तुम्हाला दृश्यातून ते सांगतात. आपण असं मानूया की वारुंजीकर सरांना मध्यंतरी एक म्हणजे गंभीर आजारातून ते वाचले. ही जी गोष्ट आहे त्यांना अनुभवात आलेली दुःखाची, हे शब्दातून सांगतील की नाही. वारुंजीकर काय करतायत, ते संवेदनेतून सांगतायत. म्हणजे सुटी गोष्ट वापरली पाहिजे, मग दृश्य सांगितलं पाहिजे आणि त्या दृश्याचा सलग अर्थ सांगता येतात, शब्दातून व्यक्त करता कामा नये. गंध संवेदनेतून सांगितलं पाहिजे, पण सुटा सांगितलं पाहिजे. असं काय कर, म्हणजे थोडक्यामध्ये चांगला ऊस आणायचा आणि तो सलग द्यायचा नाही, त्याचे तुकडे करायचे. हे का करतायत, फॅशन म्हणून करत नाहीये.
म्हणजे कवितेमध्ये यामुळे दुर्बोधता येते, पण ती दुर्बोधता आणण्याच्या मागची त्यांची कारणं काय आहे याचा जर शोध घेतला आणि त्यांच्या सगळी पुस्तकं जर इंग्रजीतून भाषांतरित झाली तर त्यांना नोबेल मिळेल. का मिळेल ते सांगतो. असं करणारे पाश्चात्य देशामध्ये 2-3च कवी असतील, मराठीमध्ये असा तर एकमेवच कवी. आता मी एक गोष्ट अनुभवली. कोणताही कवी असू दे, लेखक असू दे, तो व्यवहारिक जीवनातीलच गोष्ट अनुभवतो. म्हणजे त्याला खाजगी आयुष्य त्याला चिकटलेलं असतं. त्याला काही चंद्रावर जाऊन अनुभव नाही घेता येत ना, त्याला जगातच अनुभव घ्यावा लागतो. हा अनुभव परिसराचा, समाजाचा, नातेवाईकांचा, आईचा, प्रेयसीचा, आणि आपल्याला सगळ्यांचे अनुभव वाईट येऊ शकतात, आईचा नाही. किंवा तसा आईचा वाईट आलेला अनुभव व्यक्त करण्याची सांस्कृतिक परंपरा नाही. म्हणजे ज्या गोष्टीला संस्कृती स्थान नाही ती गोष्ट जर मी केली तर लोक मला मारतील ना. म्हणजे राजा इडिपस जो आहे तर तो त्याला ती शापवाणी होती की एक दिवस हा आपल्या आईशी हे करतील आणि पित्याला मारेल आणि आईशी विवाह करेल. ही गोष्ट सांस्कृतिक नाही, म्हणून त्या इडिपस जो आहे तो शेवटी स्वतःचे दोन्ही डोळे फोडून घेतो, कारण त्याने ती गोष्ट नकळतपणे केलेली असते. तर अशी काही गोष्ट कोणाच्या वाट्याला येऊ नये, पण ती त्या कवीच्या बाबतीत आली ना. म्हणजे ग्रेसांच्या सगळ्या दुर्बोधतेमागची दुसरी किल्ली, मी आता दुसरी की तुम्हाला सांगतोय, ती त्यांच्या आईशी संबंधित असलेल्या व्यक्तिगत अनुभवाची आहे. आई अशीच निजते उलटी करून शेज, किंवा ती प्रियकराला भेटायला कंदील घेऊन जात होती असं त्या चर्बेलमध्ये ना ते सांगितलेलं आहे. म्हणजे कवितेत आहे. आणि म्हणून ती जी कविता आहे की नाही, ती गेली तेव्हा रिमझिम, तर खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, जो कंदील घेऊन ती त्या प्रियकराला भेटायला जायची. किंवा वैशाखाचं ऊन असताना एका भर दुपारी मी भोग देताना पाहिले, असं तो लिहितो. हे अनुभव कोण सुसंगत आणि अर्थसापेक्ष भाषेत मांडले. आता हे या प्रकारच्या अनुभवाच्या विश्लेषणासाठीच एक शास्त्र आहे, हे मानसशास्त्र. फ्राईड मन अंतर्मन मांडतो आणि युंगनं त्याचे समूह, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस समूह मन नावाची कल्पना मांडतो. आणि या समूह मनामध्ये व्यक्तीच्या अंतर्मनापेक्षा समाजाच्या अंतर्मनात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिकात्मकतेने येतात, असं त्यानं कलेच्या बाबतीत सांगितलं. म्हणजे थोडक्यात असं की मी जेव्हा जन्माला आलो आहे तेव्हापासून जे अनुभव घेतो त्याच्यात काही एक अनुभव माझ्या अंतर्मनात जाऊन दडलेले आहेत, वाईट आहेत, दुःखद आहेत वगैरे, ते तर मी व्यक्त करतोच. पण याच्या व्यतिरिक्त काही एक सर्व माणसांचे मिळून एक अंतर्मन आहे, सर्व माणसांचं मिळून, त्याला आपण आदिम मन म्हणतो, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणतो. ही थेअरी युंगनं मांडलेली आहे. उदाहरणार्थ ते सगळ्यांचं सारखंच असतं. उदाहरणार्थ संध्याकाळची भीती, इट्स अ पार्ट ऑफ अवर कलेक्टिव्ह अनकॉन्शियस माइंड. जन्माचा आनंद सगळ्यांना होतो, चिमणी असू दे, पिलं असू दे, कुत्र असू दे, कोणी असू दे. मृत्यूचं दुःख सगळ्या होतं. माकड जरी असलं तरी आपल्या पिलांना काय असं करतात आपण सगळ्यांना पाहिजे. ही जी सनातन गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या अनकॉन्शियस माइंड मधली, बाकीचे कवी मन व्यक्त करतात, महान कवी मन आणि अंतर्मन व्यक्त करतात, आणि तो खूपच महान असतो, महाकवी असतो, तो मन, अंतर्मन आणि समूहाचं अंतर्मन व्यक्त करतो. ग्रेस त्याच्यातला महाकवी दुःखाचा प्राचीन ही प्राचीन नदी कोणती आहे? माझ्या व्यक्तिगत आयुष्यातली मन अंतर्मनाच्या पेक्षाही मोठी आहे. ती तुम्हा सगळ्या, आमच्या सगळ्यांच्या शेकडो वर्षापासून असलेल्या दाबलेल्या पण सर्वांच्या कॉमन भावनांशी आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, पाप संकल्पनेशी. मी असं आईबद्दल बोललो, पाप. मी असं पुन्हा कोणाशी तरी वागण्याचा प्रयत्न केला की पाप. माझ्या त्या पुस्तकातल्या लेखात एक लेखच आहे, पाप संकल्पना आणि ग्रेसची कविता म्हणून. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसते
ही पापाची भावना त्यांच्या मनामध्ये केव्हा उत्पन्न होते, त्याला सेक्स कॉम्प्लेक्स म्हणतो किंवा तो कामगंड आहे. तर आईच्या अनुभवाच्या बाबतीत तर जसा होतेच, प्रेयसीच्या अनुभवाच्या बाबतीत होतो. तुम्ही जर ग्रेसांची प्रेम कविता पाहिली, वाचली, तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रेयसीच्या आकर्षणाचे शब्द आहेत, पण प्रेयसीच्या मिलनाचे संदर्भ नाहीत. म्हणजे ती पाठमोरी आहे, तिचे केस पाठीवरी मोकळे, पण ते मी जाऊन बिलगलो किंवा पुढच्या काही प्रणय क्रीडा झाल्या अशी जी अनुभूती तुम्हाला बाकीच्या कवींमध्ये दिसते, चित्र्यांच्या कवितेत दिसते, कोलटकरांच्या कवितेत दिसते. म्हणजे ज्या काळामध्ये ग्रेस लिहिते त्या काळातल्या अनेक कवींमध्ये दिसते. किंबहुना तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा नावाची नारायण सुर्वेच्या कवितेत दिसते, जो सामाजिक कवी आहे. ग्रेसांच्या कवितेत दिसत नाही. ग्रेसांच्या कवितेमध्ये रोमॅन्टिक प्रणय भावना आहे. ग्रेसांच्या कवितेमध्ये प्रेयसीच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या भावना नाहीत. का नाहीत? त्या जेव्हा त्या लिहायला जातात तेव्हा त्यांचा हा कॉम्प्लेक्स जागा होतो. ही पाप संकल्पना जागी होती, ती त्यांच्या आईच्या अनुभवाशी संबंधित आहे. इडिपस कॉम्प्लेक्स. आता त्यामुळे ग्रेस पुन्हा काय करतात, पुढची प्रक्रिया, तर ते असं करतात की या आला ना अनुभव, बाकीच्यानी तिथं ते थांबले, त्या अनुभवाचा ते आदिम शोध घेतात. म्हणजे ती स्त्री, या स्त्रीचा अनुभव सही सांगत नाही, स्त्रीत्वाचा शोध घेतात. प्रेयसी नावाची एक कोण सरला नेणे किंवा काही जी असेल माधुरी दीपाली, तिचा नाही अनुभव ते सांगत, बाकीचे कवी सांगतात. संपूर्ण प्रेयसीचं जे प्रेमतत्व आहे त्याचा अनुभवाचा शोध ते घेतात. किंवा या स्त्रीत्वाचा शोध घेत असताना प्रेयसीचं रूप आहे, मातृत्वाचं रूप आहे, तसं तिची सृजनाचंही एक रूप आहे आणि तिचे दैवतीचं पण रूप आहे. म्हणून ग्रेसांची देवी कविता आहे की त्या कवितेमध्ये त्यांनी स्त्रीत्वाच्या देवी तत्वाचा, अद्भुततेच्या तत्वाचा, आशीर्वाद तत्वाचा अनुभव. फार अप्रतिम कविता आहे आणि ती प्रत्यक्ष ऐकली तेव्हा ग्रेसांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी, रात्री 2:30 वाजता ऐकली आणि त्या कवितेवर लेख लिहिलो तेव्हा मी 2 दिवस झोपलो नाही. कारण तर मी यांना म्हटलं अहो मी झोपलो, ते म्हणे ते त्यांची मला ऐकवली तेव्हा त्यांची ती झाली की संध्याकाळच्या वेळेस नभ आनंद जाते आणि देवी वाकून चढते आणि मग ते नकक्षत होते मानतो. फार अप्रतिम कविता आहे ती. पूर्वसंचिता गेले संध्येला आंदोलन पालक ही दाराची देवी चढल्या वाकून. अप्रतिम कविता. तुम्ही देवी वाचा, म्हणजे ग्रेसांची कोणतीही कविता नाही वाचली तरी चालेल. तर मला असं लक्षात येतं की ग्रेस हे स्त्रीत्वाच्या सगळ्या रूपांचा शोध घेतात आणि त्याच्या मागे तो त्यांचा कॉम्प्लेक्स आहे. आणि म्हणून ग्रेसांच्या कवितेचा अर्थ लावण्याची तिसरी की ही मानसशास्त्राची किल्ली आहे. मन, अंतर्मन आणि आदिम मन, त्याच्यातल्या प्रतिमा इतरांना शब्दात पकडता आल्या नसत्या, त्या ग्रेस पकडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांच्या कवितली तिथली सीता ही रामायण महाभारतातलं नाव घेऊन येते, अनुभव घेऊन येत नाही. स्त्रीवादी कवी जे आहेत ना, त्यांच्या कवितेमध्ये सीता जी येते ती रामायण महाभारताचा अनुभव घेऊन येते आणि मग हे सांगतात की तिच्यावर अन्याय झाला. ग्रेसांच्या कवितेमध्ये तसं नाही. कुठला राघव, कुठली सीता किंवा आपल्या मुलाचं नाव राघव ठेवलं पण ते रामाचं म्हणून नाही ठेवलेलं, हे लक्षात घ्या. ते त्या संस्कृतीमध्ये प्रचलित असलेल्या, म्हणजे हे उर्मिलेवरचे आहे ना ते कविता, तर ती उर्मिला जी आहे ती लक्ष्मणाची बायको या अर्थानं नाही आहे, तर ती एक दुःख भोगणारी स्त्री याचं प्रतीक म्हणून घेते. म्हणजे ग्रेस आपल्या कवितांमधून प्रतिमा आणि प्रतीकांची आणि आदिम प्रतीकांची प्रकट मांडणी करतात, पण तो त्यांच्या अंतर्मनाचा भाग आहे तेव्हा त्याचं आकलन आपल्याला होत नाही. पण त्याच्यातल्या अनेक प्रतिमा समूह अंतर्मनाचा भाग आहे, ती गोष्ट आपल्याला अपील होते. म्हणून आपण ती कविता वारंवार ऐकतो, कारण आपल्याला उर्मिला माहित आहे. ग्रेसांची उर्मिला वेगळी आहे, पण आपल्याला त्याच्यातल्या जे आकर्षण असतं किंवा आपल्याला ती वारंवार जाणवते, ती सीता, उर्मिला, कावळा, घोडा, साधू, साधूंच्या कितीतरी प्रतिमा येतात त्यांच्या कवितेत. तर साधू ह्या शब्दाचे आपले सांस्कृतिक अर्थ आणि ग्रेसांच्या कवितेतले अर्थ वेगळे आहेत. पण ग्रेस
म्हणजे काही गोष्टी आपल्याला आपल्या आदिम मनामुळे, जी आदिम मन ग्रेसांनी व्यक्त केली. आता या सगळ्यामध्ये मानवी जीवनातली एक गोष्ट मूलभूत जी आहे ती सनातन काळापासून चालत आलेली आहे, ती आहे दुःख. सगळ्याच माणसाला दुःख आहे. म्हणजे फार असं म्हणणं म्हणजे फार मोठी गोष्ट होईल किंवा, पण बुद्धाने दुःखाच्या मुळाचा शोध घेतला. दुःख अनुभवलंच, पण दुःखाच्या मुळाचा शोध घेतला आणि त्याचं उत्तर दिलं. आणि दुःखाचं कारण तृष्णा असं सांगितलं. त्याच्यासाठी बुद्धाला फार मोठी साधना करावी लागली. बुद्धाला हा साक्षात्कार एका पिंपळाच्या वृक्षाखाली झाला, हे ज्ञान दिलं. ग्रेस यांना देखील दुःखाचा अनुभव आहे, पण त्या दुःखाच्या मुळाशी निराकरण करणारं तत्व त्यांना शेवटपर्यंत सापडलं. म्हणजे बुद्ध म्हणजे गौतम हा बुद्ध झाला, पण माणिकचा ग्रेस झाला. लक्षात घ्या, माणिकचा दुसरा कोणीतरी असा साक्षात्कारी पुरुष झाला नाही. वेदने म्हणजे आपण असं मानूया की एखाद्या सापाला तो मरतही नाही, पण त्याला खूप मारल्या गेल्या, वेदना झालेल्या आहे त्याला, आणि तो जसा तडफडतो ना तसं तडफडणं ग्रेसांच्या कवितेमध्ये आहे. आणि त्याच्यातला एक भाग आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग असतो. म्हणून आपल्याला आपण ग्रेस कविता, आपल्याला एवढे वार नाही आपल्यावर, पण आपल्या प्रत्येकाला याच्यापैकी कोणता तरी एक वार आहे, कोणतं तरी एक दुःख आहे याच्यातल्यापैकी, आणि ती आपल्याला धरून ठेवते ग्रेसांची. त्याला समजत नाही तरी आपण ऐकतो, असं काही होईल का हो? म्हणजे असं कल्पना करा की तुम्ही रस्त्यावर जादूचा खेळ चाललाय रशियन भाषेत, आणि तुम्ही गर्दी केली, असं होईल का? इथं समजत नाही. बरं, एक नाही 20 वर्ष झाले तरी, म्हणजे एक तर आपण पागल असलो पाहिजे, किंवा आपल्याला म्हणजे असं आजीचं एखादं वस्त्र असतं की नाही 700-800 वर्षाची जुनी, तर ते 5 वर्षापूर्वी तिला स्पर्श करतो, पुन्हा 7व्या वर्षी करतो, 9व्या वर्षी करतो. दरवेळी त्याची स्पर्शाची अनुभूती वेगळी असते. ग्रेसांची कविता ही अशा खूप वर्ष जपून ठेवलेल्या पैठणीसारखी आहे. आणि ती दरवेळेनं तुम्ही तिला स्पर्श केली की तुम्हाला दरवेळेस ते वेगळा अनुभव देते. हे ग्रेसांच्याच बाबतीत नव्हे, हे श्रेष्ठ कलेचं लक्षण असतं. हृदयनाथांचं गाणं तुम्ही दरवेळ किती वेळा ऐकता? काय ऐकता? पैसे दिले आपल्याला कोणी? लताबाईंचं गाणं, मदन मोहन यांची गाणी, गुलजारांची कविता, कारण ती दरवेळेस आपल्याला वेगळा अनुभव देत असते. चैतन्य जे असतं ना, ती दरवेळी वेगळं रूप दाखवत असते. म्हणून वारकरी जे आहेत ते पांडुरंगाला भेटायला जातात. पांडुरंगाला भेटायला जाणं ही वारकऱ्यांची गरज नाही आहे. आई बाळाला दरवेळी वेगवेगळे कपडे घालून देते बघा. कधी अशी शेंडी काढते, कधी हे काढते. बाळाची गरज आहे का ती? ती बाळाची गरज नाही आहे. आईला असं वाटत असतं की आपलं बाळ या वेगवेगळ्या रूपात पाहावं. तशी विठ्ठल्याला वाटतं की आपला भक्त आपण वेगवेगळ्या रूपात पाहावा, म्हणून कोणताळ धरून जातं, कोणते तुळस घेऊन जातं. का ना, तो वारकरी हा एकमेव असा आहे, देयर इज नो युनिफॉर्म डेफिनेशन. हा, युनिफॉर्म नाही आहे. बाकीच्या सगळे पंथ आहे ना त्याच्यात युनिफॉर्म आहे. वारकऱ्यांमध्ये युनिफॉर्म नाही आहे, तर व्हेरायटी आहे. कारण त्या रूपात आपलं लेकरू पाहावं अशी जशी आईची इच्छा असते ना, तशी त्या विठ्ठलाची इच्छा. अशी वेगवेगळी रूपं आपल्याला ग्रेसांच्या कवितेत सापडतात. आणि म्हणून ग्रेसांच्या कवितेमध्ये या दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न दिसतो, पण दुःखाचा पलीकडे जाण्याची जी काही अवस्था आहे ती प्राप्त झाल्याचा अनुभव आपल्याला येत नाही. आता असा समाजानं 2 संस्था उभारलेल्या आहेत. दुःख निवारण्यासाठी नाही, पण दुःखाचा भार हलका करण्यासाठी. म्हणजे मी मंदिरात कधी जातो, मी देवाचा धावा कधी करतो, मी चर्चमध्ये कधी जातो, मी मस्जिदीत कधी जातो. म्हणजे मंदिर, मस्जिद, चर्च ह्या ज्या व्यवस्था आहे ना, त्या दुःख निरसनासाठी केलेल्या आहे.
कोणत्या दुःखासाठी? मानसिक आणि भावनिक दुःखासाठी, आध्यात्मिक दुःखासाठी. आणि शारीरिक दुःखासाठी काय उभं केलंय? हॉस्पिटल. म्हणून ग्रेसांच्या कवितेमध्ये चर्च आणि हॉस्पिटल अनेक ठिकाणी तो फार अनेक ठिकाणी येतं. चर्च येतं, मंदिर येतं. म्हणजे तो माणूस, आणि तुम्ही जर हे पाहिलं म्हणजे ग्रेसांच्या कवितेमध्ये, तर वीणा आलासेने लिहिलेलं आहे एका लेखामध्ये की ग्रेस त्यांना भेटायला गेले होते आणि कलकत्त्याचे ती जी देवी आहे महाकाली, कालीमाता, तिच्या दर्शनाला ते पहाटे घेऊन गेल्यानंतर ती देवी कविता लिहिली. तर असं लक्षात येतं की प्रत्येक अनुभवात, किंवा ग्रेसांच्या कवितेत महानुभाव पंथाचे दाखले येतात, वारकऱ्यांचे दाखले आहेत, सर्व तत्वज्ञान, सर्व उपासना पंथ. तुम्ही ग्रेसन पाहिलंय इथं रुद्राक्षाच्या माळा. म्हणजे जेव्हा शंकरानं विष प्यालं की नाही, काहीही करा पण माझ्या ही जी आग होते ना गळ्याची ती थांबवा, अशी जशी त्याची स्थिती झाली होती तशी तगमग. मग तशी ग्रेसची झालेली आहे की हे विष तर मी घेतलंय दुःखाचं, पण ते शमवण्यासाठी मग चर्च असतील, हॉस्पिटल असतील, मोर असेल, काय जे काय असेल, शाक्तपंथ असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्याकडे गेला, पण त्याच्या हाताशी काही लागलं नाही. आणि म्हणून दुःखाची एक तडफड त्याच्यात आहे. वाचक म्हणून आपण त्याच्याशी याच्यासाठी समरस होतो की त्यातलं काही एक दुःख जे आहे ते आपलं आहे. फकीर जो असतो ना, त्या फकीराच्या वाटीत 1 रुपया आपण टाकतो. सगळे पैसे आपले नाही आहे. ग्रेस फकीरासारखा आहे आणि आपण सगळे रसिक त्याच्यात 1 नाणं टाकणाऱ्या त्या दात्यासारखा. त्याच्या अनुभवामध्ये आपण आपल्या अनुभूतीचा 1 रुपया टाकतो. ग्रेस असा फकीर आहे. आपण सगळ्या जणांनी बोलताय पण ऐकून घेतलं आणि शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची एक सगळं आता जे बोलले